आजच्या या तुमच्या मागणीला आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमचे सहकारी बंधू पाटील आणि कालपासून तुमच्या सोबत या आंदोलनामध्ये सहभागी झालेले रोहित दादा पवार आणि उपस्थित सर्व बांधवांना, एक पवार आणि दूसरा वार, दोनों का वार कर देंगे इनको आर पार। जी सत्तेमध्ये येण्यासाठी जो खोटारडेपणा केला, अनेकांची फसवणूक केली। खरं तर उद्या गुरुपौर्णिमा, गुरुर्देव गुरुर ब्रह्मा, आम्ही मानतो गुरुला ब्रह्माच्या स्थानी मानतो आणि त्या गुरुला बेरोजगार करण्याचं पाप या महायुती सरकारमधील देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। या गुरुचा शाप यांना लागेल आणि यांना त्याचं पाप भोगावं लागेल। अरे ज्यांच्या तुम्ही शिक्षक आहात, आम्हाला माहित आहे, आम्ही ग्रामीण भागातून आलो, तुमच्या डोक्यात जर एकदा घुसलं ना यांचा आरपारच करून टाकणार तुम्ही। कारण शिक्षकांना शिक्षणाबरोबर गावातील राजकीय परिस्थितीचं सगळं ज्ञान कोणाला असतं तर ते शिक्षकाला असतं। त्यामुळे तुम्ही तुमच्या हक्कामध्ये जो कोणी आडवा येईल त्याला आडवं करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे आणि हा हिसका दाखवण्यासाठी तुम्ही आलात। खोटं बोलताय। 24 ऑक्टोबरला 2024ला तुम्ही जी आर काढला, 14 ऑक्टोबरला 2024ला पुरवणीमध्ये 57,000 कोटीच्या पुरवणीमध्ये तुमच्यासाठी तरतूद केली गेली 1100 कोटी रुपयाची। आम्ही पण सरकारमध्ये होतो, दर वर्षाला जे टप्प्याने दर वर्षाला न मागता टप्प्यात आम्ही तुम्हाला त्या टप्प्याप्रमाणे तो वेतन दिला जात होता आणि 20% 40% मागायची गरज नव्हती। आता यांच्या इच्छेनुसार दिला जाईल, म्हणजे पैसे तिजोरी खाली कराल। महाराष्ट्राची तिजोरी लुटून घालण्यासाठी पैसा आहे, पण टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यासाठी तुम्ही यांच्या मनात येईल, पैसे येतील त्यावेळेस देतील। म्हणजे 50,000 कोटी रुपयाची तरतूद कशासाठी केले? आमच्याकडे म्हण आहे का, हे म्हशी बोलवण्यासाठी केलं? हजामत करायचं हे 50,000 कोटी रुपये। जर यातील 20,000 कोटी रुपये समृद्धीसाठी जात असतील किंवा आपल्या शक्तीपीठासाठी जात असतील तर शक्तीपीठासाठी 87,000 कोटी रुपयाचा रस्ता तुम्ही बांधणार। कशासाठी? काल परवा गडकरी साहेब खाजगी बोलताना म्हणाले की हा रस्ता 35,000 कोटी मध्ये होईल, त्याला 87,000 कोटी रुपये माझ्याकडे द्या म्हणले। ते काय बोलले? माझ्याकडे हा रस्ता द्या, 35,000 कोटी मध्ये करून देतो। आणि यांनी त्याच रस्त्यासाठी 87,000 कोटी रुपये त्या रस्त्यासाठी तरतूद केली। म्हणजे हा पैसा कुठे जाणार आहे? हा पैसा कुठे जाईल? अरे महाराष्ट्र लुटून खाण्यासाठी हे महाराष्ट्राचे भस्मासूर बसले आहेत या खुर्चीवर। काय झालं? तुम्ही पण त्यामध्ये तुम्हाला वाटलं जी आर काढला, तरतूद केली, द्या दाबून होतं, पण हे लबाड हे तुम्हाला आता कळलं। इतकी वर्ष झाली आम्ही परमनंट करतो, हे कंत्राटी करतात। काँग्रेसच्या काळामध्ये, महायुतीच्या आपल्या महाविकास आघाडी राष्ट्रवादीच्या काळामध्ये हे कंत्राटी पद्धत आली होती काय? ठेकेदारी पद्धत आणली होती काय? हे ठेकेदारी पद्धत आणली। महाविकास आघाडीचं सरकार होतं, आम्ही परमनंट नोकरी देत होतो आणि हे भिकारडे ठेकेदारीवर देतात। ठेकेदारांना पोचण्यासाठी 10 कंपन्यांपैकी 11 कंपन्या आता काम करतायत। 11च्या 11ही कंपन्या सत्ताधाऱ्यांच्या कंपन्या आहेत। या कंत्राटीमध्ये, ठेकेदारीमध्ये आणि 22,000 पगार दाखवतात आणि 10,000 त्या बिचाऱ्याच्या हातात देतात, 12,000 रुपये लुटून खातात। इतकं नालायक
मतभ्रष्ट सरकार महाराष्ट्रामध्ये कधी होणार नाही हे तुम्हाला विचार करावा लागेल. अहो चीड येते राग येतो, असं वाटतं की यांचा उद्याच बंदोबस्त करून टाकावा, एवढा महाराष्ट्राला साफ करताय. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, बघा राजकारण विषय नाही, आम्ही इथे राजकारण करायसाठी आलो नाही. अरे जे ठरलं होतं ते जे तुम्ही दिला होता, ठरवून दिला होता, आम्ही ठरवलं, तुम्ही पण म्हणाला होता, ते दिल्याशिवाय हलू नका. कोण यांचा बाप येऊन तुम्हाला हलवतो ते आम्ही पाहू, हा विश्वास तुम्हाला देण्यासाठी आम्ही आलो. किती बेमानी, तुम्ही सत्तेमध्ये येण्यासाठी सगळ्यांची बोलावणी केली, तुम्ही शेतकऱ्यांना बोलावून केली आणि आमच्या गुरुलाही बोलावून केली. आता यांचे हा तुम्ही ज्या वेळेस हा समुदाय आला, आता हे हलायला लागले. जरा दम धरा, हा पाणी जसा जोरानं पडतो ना, तेही तुम्ही थोडासा जरा डोक्यावर येऊ द्या. यांची डोकी ठिकाणावर आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर थोडे दम धरलात तर यांना तो निर्णय घ्यावा लागेल आणि तो पैसा द्यावा लागेल, ज्याप्रमाणे जाहीर केला त्याप्रमाणे. खर तर रोहित दादांनी काल तुम्हाला पाठिंबा देत असताना पवार साहेब येऊन गेले, आता उद्धव साहेब येतील. महाविकास आघाडी म्हणून आता गेल्या सभागृहामध्ये हा विषय आम्ही मांडू, हे आता गेला मांडू विषय. आणि आजच तरतूद करून जी.आर. काढून शब्द फिरवणाऱ्याच्या विरुद्ध आज आम्ही हक्कभंग टाकू आणि हक्कभंगाला सरकारच्या अध्यक्षाकडे देऊ. आणि पुढच्या आठवड्यामध्ये हक्कभंग समितीकडून सभागृहामध्ये हे सरकार दोषी आहे, या सरकारने खरं तर इतका शब्द फिरवणाऱ्या सरकारला, त्यांच्या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. हा तुमचा अपमान केलाय, तुमच्या अधिकाराचं हनन केलाय, हे त्या ठिकाणी आम्ही सांगू. आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका. जे शक्ती तुम्ही दाखवली, ही शक्ती कायम ठेवा. विजय तुमच्या पट्ट्यातच, तुमच्या टप्प्यामध्ये आहे, यश तुमच्या टप्प्यात आहे. आता इथून जर काही कमी जास्त तुम्ही माघारी फिरलात तर पुन्हा काही भेटणार. त्यामुळं थोडासा त्रास सहन करा, पण यांच्याकडून मिळवल्याशिवाय परतीचा प्रवास नाही, हे आज नक्की करा, तर तुम्हाला यश मिळेल. आणि झूठों के सब सरदार, सब झूठों के सरदार बैठे. म्हणून दबावाशिवाय मी पाहिलं, तुम्ही पण दम खालात. 6 महिने 9 महिने तुम्ही पण 9 महिने फार सहन केलात. मी मागच्या वेळेस अधिवेशनात आम्ही मार्चच्या आम्ही इथे आलो, पेन्नालच नव्हती, 1-2 पेन्नाल होती. कारण लोकांना वाटलं सरकार नवीन आलाय, देईल धन वाट बघू. पण आज या सरकारचा असली चेहरा तुमच्या पुढे आलेला आहे. म्हणून माझ्या सर्व शिक्षक बांधवांना विनंती आहे की आम्ही पूर्ण ताकदीनिशी तुमच्याबरोबर लढायला तयार आहोत. आज दादा बसले, जोपर्यंत हा न्याय होत नाही तोपर्यंत आमचे आमदार टप्प्याटप्प्याने तुमच्या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन बसतील आणि तुम्हाला पाठिंबा देतील, तुमच्या बरोबर राहतील. आणि तुम्ही घाबरू नका. सरकारच्या दंडुक्यामध्ये तुम्हाला सगळं, आता मगाने बोलताना आमचे जितेंद्रजी बोलले, तुम्हाला कोणी आम्ही सांगतोय, वाहन करतोय की या शांतताप्रिय आंदोलनाला कोणी गालबोट लावण्याचा जर प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी आहे, हे लक्षात ठेवा. हे सुद्धा सूचना आम्ही त्यांना करतो. जे कोणी सरकारचे प्रतिनिधी आहेत त्यांना, हक्कासाठी लढणाऱ्यांना, शांततेप्रिय मार्गाने तुम्ही जर आपला हक्क मागत असाल तर मस्ती करून, दादागिरी करून कोणी जर तुमच्या अंगावर येत असेल तर त्याला शिंगावर घेण्याचं काम आम्ही सगळे करू, हा विश्वास तुम्हाला मी देतो. आणि म्हणून आज आपण हे आंदोलन मोठ्या संख्येमध्ये इथे आलात, तुम्हाला मी पाठिंबा देण्यासाठी आलो. आता आम्ही गेल्या सभागृहामध्ये हा विषय मांडू आणि सरकारला हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडू, हा विश्वास देतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर
शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब आपल्याला संबोधित करतील.